आज 19 फेब्रुवारी 2026 श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण साजरी करतो। जरा त्यांच्याबद्दल काहीच बोललं, जेवढं बोललं तेवढं कमीच आहे, कारण की त्यांनी केलं तेवढं आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या सर्वांसाठी। तर आज त्यांच्या जयंतीनिमित्त एक वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं आहे, ज्यामध्ये मोबाईलचा लागलेला वेळ आजच्या तरुणीला घातक काय की नाही त्याचं काय आहे। तर सांगायचं झालं तर मोबाईल तसं चांगलं आहे आणि वाईट पण आहे, पण त्याचा वापर कसं करायचं हे नेमकं आपल्या हातात आहे। एखादी व्यक्ती मोबाईलचा वापर फक्त इंस्टाग्रामवर चॅटिंग करण्यासाठी वापरत असेल तर त्या व्यक्तीची चूक आहे, ना की मोबाईलची। पण मोबाईल बघा, पण इतकाही बघू नका की ज्याच्यामुळे आपल्याला त्रास होईल। खरं तर आजच्या जगामध्ये मोबाईलची गरज खूप आहे, कारण की जिकडे तिकडे इंटरनेट शिवाय कामच होत नाही। खरं तर यात्रेवर आज मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये परस्त्रीला आपल्या आई बहिणीचा सन्मान मिळायचा, पण आताच्या काळामध्ये बघायला गेलं तर एखादी स्त्री एकटी जरी जात असेल ना तर तिच्याकडे लोक ऐकण्यासाठी बघतात। म्हणून आजची स्त्री कशी असायला हवी, तर आजची स्त्री झाशीच्या राणीसारखी असायला हवी, जी अन्यायाविरुद्ध लढेल, ना की रडत बसेल। खरं माझे हे दोन शब्द काही लोकांना आवडले नसतीलच, त्यात मी तुम्हाला सर्वांची माफी मागतो, कारण की श्री छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा म्हणतात जे बोलायचे ना ते सरळ सावड बोलायचं, त्या चौकात बोलायचा, पाठीमागे बोलायचा, आपण काही अक्कल करायची ओळख नाही। आम्ही श्री छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत। पाठीमागे बोलणे, पाठीमागे काढत उतरणे हे आमच्या रक्तागत नाही, संपला विषय। जय ज्योती जय शिवराय।